ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, काही एडिटिंगविषयी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंटला विचारू शकता. आपण इंस्टाग्रामला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो. मित्रांनो, तर मित्रांनो, आपण जराही उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ओके. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं. मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं. तुम्हाला अशा प्रकारे काही बीटमार्क दिसून येईल. सर्वात अगोदर बीटमार्क प्रिसेटलाच ओपन करायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे आपलं ग्रुप्स वगैरे छान असं एकदम खतरनाक विषय हार्ड ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला आहे. मित्रांनो, फक्त आपण फोटोजला रिप्लेस करून घ्या. जसं की आपला जे काही ग्रुप्समध्ये फोटोज आहेत ते सर्व फोटोज किंवा ग्रुप्समध्ये जे काही फोटो आहेत ते सर्व फोटोंचा रिप्लेस करून घ्या. जसं की आपला फर्स्ट फोटोवरती ग्रुपवरती क्लिक करायचं. मित्रांनो, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मग आपलं जे का खालची तनुताईची फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं. मित्रांनो, जे का तुमची फोटो असेल त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शन मिळायचं. मग अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मग लास्टमधून ओढून घ्यायचं. मित्रांनो, ओढून घेतल्यानंतर प्रेस करायचं, खालच्या बाजूला सेट करायचं. मित्रांनो, सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या स्टेमध्ये सेट करायचं. आणखीन आपलं लहान करायचं असेल 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं मी लहान करून सेट करत आहे त्या स्टेमध्ये सेट करून घ्या. मित्रांनो, सेट केल्यानंतर मित्रांनो एक फोटो सेट केला. मित्रांनो, मग आपलं जे खालची ग्रुप आहे खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मीडियाचे ऑप्शन मिळायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे जे का फोटो आहे तुमच्या फोटोला ॲड करायचं. मग आम्ही लास्टमध्ये ओढून घ्यायचं. मित्रांनो, ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. मग आपलं फोटोवरती क्लिक करायचं. मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्या स्टेमध्ये सेट करून लहान मोठी पण करून सेट करू शकता. जसं मी सेट करत आहे त्या स्टेमध्ये सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारचा ग्रुप झालेला दिसेल मग आपलं अशा प्रकारे बीटला जायचं. ग्रुपवरती क्लिक करायचं. पुढचा पार्ट कट करायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिलेला आहे. मित्र सर्वात अगोदर आपल्या खालच्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे काय आपला फोटोचा फोल्डर ओपन होईल. फोल्डर ओपन झाल्यानंतर जे काय आपल्या आवडच्या फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. मित्रांनो, ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं फोटोमध्ये चेंज करून घेण्यासाठी मग आपलं ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मित्रांनो, मग आपला आणखीन आपला मध्ये ग्रुप दिसेल त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटो असेल. मित्रांनो, फोटोला ॲड करायचं. मग लास्टमधून ओढून घ्यायचं. मित्रांनो, ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करायचं. मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी लहान करतो त्या स्टेमध्ये लहान करून तुम्ही पण सेट करून घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे ग्रुप आहेत मग आपला अशा प्रकारे जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. मित्रांनो, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मित्रांनो, मग मध्ये एक ग्रुप त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मित्रांनो, आल्यानंतर मग जे का तनुताईचे फोटो ते राहून द्यायचं. मित्रांनो, काय विषय नाही ते फोटो राहिल्याचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे का तुमचे फोटो असतील तुमच्या फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर लास्टमध्ये ओढून घ्यायचं. मित्रांनो, ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसे मी करतो त्या स्टेमध्ये तुम्ही पण करून घ्या. मित्रांनो, सेट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आप जे आणखी तिसरा ग्रुप दिसेल. मित्रांनो, अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. मित्रांनो, स्क्रॉल केल्यानंतर तिसरा ग्रुप त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मित्रांनो, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मित्रांनो, मग मध्ये एक ग्रुप दिसेल त्या ग्रुपवरती पण क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मित्रांनो, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग जे काही फोटोला ॲड करायचं लास्टमधून ओढून घ्यायचं. मित्रांनो, ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. मित्रांनो, सेट केल्यानंतर फोटो पण सेट झालेली दिसूनच जाईल. मित्रांनो, ओके. मग सेट केल्यानंतर मित्रांनो मग इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जसं मी करून दाखवलेलं आहे त्याचमध्ये तुम्ही बाकीचे ग्रुप जसं मी ॲडिट केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण फोटोज किंवा ग्रुप्स वगैरे रिप्लेस करूनच घ्या. मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो काहीच हार्ड नाही. मित्रांनो, मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला. मित्रांनो, मला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, ओके.